हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, बघू शकता यूट्यूबवर आणि इन्स्टावरती ज्या रील्सने धुमाकूळ घातलेला आहे ती रील्स म्हणजे तांदळांचे हार. तर आता प्रत्येकजणी आपापल्या घरामध्ये तांदळाचे हार देवांसाठी बनवत असतात. तर असेच मी शॉर्ट व्हिडिओमध्ये मी बनवून दाखवलेलं आहे. तर प्रियंकाताईंची कमेंट आली होती, शिंदे प्रियंकाताई यांची कमेंट आली होती, बनवून दाखवा ताई. तर कसं बनवायचं? तर इथे मी एक पट्टी घेतलेली आहे बघा, आणि त्या पट्टीवरती 2 खिळे ठोकून घेतलेले आहेत. जर पट्टी नसेल तर तुम्ही हे बघा अशा प्रकारे एक प्लेट घेऊन प्लेटला किंवा अशी बाऊल असेल मोठा तर बाऊलला असं लावून घेऊ शकताय तुम्ही. मी पहिल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये प्लेटवरतीच बनवलेले होते, परंतु आत्ता जे आहे तर ते मी इथं एक छोटीशी फळी घेतलेली आहे आणि त्याच्यावरती दोन्ही साईडला 2 असे खिळे ठोकून घेतलेले आहेत. आणि हा मी इथे लाल दोरा घेतलेला आहे, डबल करून घेतलेला आहे. आपला साधा रीळचा दोरा आहे, यापेक्षा थोडा जाड भेटला तर जाड घेऊ शकता, किंवा तुम्ही हा पांढरा दोरासुद्धा वापरू शकता. हा दोरा खूप जाड असतो, हाही वापरू शकता. तर इथे मी पांढऱ्या तांदूळाची माळ बनवणार आहे, त्यामुळे मी इथं लाल दोरा घेतलेला आहे. आणि जर तुम्ही कलरचे तांदूळ जर वापरत असाल तर तुम्ही इथं पांढरा दोरा वापरू शकता. तर आता इथे बघा, मी हा जो दोरा आहे लाल दोरा, तर दोन्ही बाजूने असा घेतलेला आहे आणि एका बाजूने आता आपण इथं बांधून घ्यायचं आहे. खिळ्याच्या साईडला घट्ट बांधून घ्यायचं आहे. 2 बाजू होतात अशा प्रकारे. तर हे हार जे आहेत तर ते आपण रोजची जे देवघरातील फुलं देव आहेत तर ते देवांसाठी खूप सुंदर ऑप्शन आहे. मोत्यांचे वगैरे जे रेडीमेड हार मिळतात, तर त्यापेक्षा सुद्धा हे अक्षतांचे हार, आपण देवांना अक्षता वाहतो, तर अक्षतांचे हार घातले तर अजूनही छान आणि चांगलं असतं. तर त्याच मानाने आपण अक्षतांचे हार असे घरच्या घरी बनवू शकतो. त्यासाठीच मी आजचा हा व्हिडिओ अपलोड म्हणजे तुमच्याशी शेअर करत आहे. त्यानंतर बघा, इथं दुसरा एक दोरा घेतलेला आहे लालच, आणि हा सुद्धा मी डबल केलेला आहे. डबल करून आता घेतलेला आहे दोरा, आणि हा दोरा जो आहे तर तो जास्त थोडासा मोठा घ्यायचा आहे आपण, कारण आपल्याला जेवढी माळ बनवायची असते त्यापेक्षा थोडासा मोठा. आणि अशा प्रकारे हे बघा, थोडंसं अलीकडे मी इथं दोन्हीही दोरे जे आहेत तर ते ह्याला झालेले, तर ते पूर्ण असं बांधून घेते. इथून आपल्याला जी आपली तांदळाची माळ जी आहे तर ती बनवायला सुरुवात करायची आहे. तर अशा प्रकारे मी इथं बांधून घेतलेले आहे. म्हणजे आणि हा एक्स्ट्राचा दोरा होता तो कट करून घेतलेला आहे बांधण्यासाठी. तर आता आपले इथे 3 दोरे झालेले आहेत. हे 2 आणि हा जो एक्स्ट्राचा दोरा इकडे बांधून घेतलेला आहे तो एक, म्हणजे 3 दोरे. हे जे 2 दोरे आहेत, या 2 दोऱ्यांच्या मध्ये आपल्याला तांदूळ अडकवून घ्यायचा, आणि हा तिसरा दोरा असतो, या तिसऱ्या दोऱ्यानं त्याला पॅक करून घ्यायचं. तर हे मी इथे तांदूळ घेतलेले आहेत बघा, हे मोठे तांदूळ आहेत, बासमती तांदूळ याला बिर्याणीसाठी वापरतात बघा. तर हे तांदूळ घ्यायचे आहेत आपल्याला. छोटे तांदूळ घेतलात तर ते व्यवस्थित दोऱ्यामध्ये अडकत नाहीत आणि ते तुटून खाली पडू शकतात. त्यासाठी इथं आपण मोठे तांदूळ घ्यायचे आहेत. तर इथं मी पांढरे तांदूळ घेतलेले आहेत. तुम्हाला कलर करायचे तर कलर करू शकता. आता कलर कसे करायचे, पाणी वापरायचं का काय वापरायचं, हे सगळं हे आता पुढचा एक व्हिडिओ मी बनवणार आहे. त्या व्हिडिओमध्ये कलरची माळ तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर कलर कशाने करू शकता हे सुद्धा सांगणार आहे. तर बघा, ह्या दोन्हीच्या मध्ये मी एक तांदूळ अशा प्रकारे अडकवून घेतला, आणि हा जो तिसरा दोरा होता तर तिसरा दोरा अशा प्रकारे बघा 2 बोटांमध्ये इकडे पकडून हा दोरा फक्त असा खालच्या बाजूने आतमध्ये गाठ मारल्यासारखं होतं, आणि असं पॅक करून घ्यायचं आहे तांदळाच्या भोवती. फुलांची वेणी वगैरे बनवतात बघा, त्याच प्रकारे ही सुद्धा तांदळाची हार तयार होतो. तो एक्स्ट्राचा दोरा थोडासा राहिलेला होता अजून, तो कट करून घेतला. पुन्हा 2 दोऱ्यांच्या मध्ये तांदूळ अडकवून घ्यायचा आहे, आणि हे तांदूळ लांब असल्यामुळे खूप व्यवस्थित असे बसतात. आपल्याला काही करताना अडचण येणार नाही. आणि हे खूप टाईम टेकिंग आहे, म्हणजे खूप टाईम घेतं, परंतु रोज आपण काम झाल्याच्या नंतर एक अर्धा तास जरी बसलात तरी एक माळ रोजची एका देवाची तयार होऊन जाते.
तर बाहेरून फुलं वगैरे विकत आणण्यापेक्षा म्हणजे उन्हाळ्यात जास्त फुलं मिळत नाहीत किंवा महाग मिळतात, त्यापेक्षा आपण अशा प्रकारच्या माळा जरी बनवल्यात तरी चालतं. आता मोत्यांच्या वगैरे माळा ज्या रेडीमेड मिळतात त्यासुद्धा माळा आपण वापरू शकतो, परंतु वेगळं काहीतरी म्हणून हे आपण बनवू शकतात. तर हे बघा, पुन्हा तिसरा तांदूळ मी आत घातलेला आहे आणि अशा प्रकारे ह्या गोलातनं काढून घ्यायचं आहे. खालच्या बाजूने हा दोरा खालच्या बाजूने घ्यायचा आहे आणि अलीकडच्या गोलातून काढून घ्यायचा आहे. आणि अशाच प्रकारे पूर्ण जी माळ आहे तर ती कंप्लीट करून घ्यायची आणि अशी इथं गाठ तयार होते बघा. म्हणजे तांदळाच्या भोवताली गाठ तयार होऊन तांदूळ जो आहे तर तो पॅक बसतो. तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये जे माळा बनवल्या होत्या त्या कलरच्या माळा बनवल्या होत्या, लाल कलरच्या माळा होत्या. पण अजूनही छान अशा वेगवेगळ्या माळा मी तुम्हाला दाखवणार आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ जो आहे तर तो सगळ्यांना शेअर करायचा आहे. हा व्हिडिओ प्रत्येकाला कामी येईल असा व्हिडिओ आहे. म्हणजे कुणालाही वाटतं की आपल्या देवघरातील देव हे सुंदर असावेत, छान दिसावेत. प्रत्येकजण कितीही शिकलेली स्त्री असू द्या किंवा अडाणी असू द्या, प्रत्येकजण आपापल्या घरामधील जे देवघर आहे तर ते सुंदर कसं दिसेल यावरती त्यांचा भर असतो. तर त्यामुळेच प्रत्येकाला आवडतं आणि प्रत्येकजण हे माळ जे आहे तर ते बनवून पाहील, बनवण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे प्रत्येकाला तुमच्या फॅमिली, फ्रेंड्सना सगळ्यांना शेअर करा. जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे मला पुढचासुद्धा व्हिडिओ घेऊन यायला थोडासा उत्साह येईल. तुम्ही थोडासा मला प्रतिसाद दिला तर मी पुढचा व्हिडिओ आणखीनही छानच घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. त्यात आणखीन काही माहिती, भरपूर सारी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर तोपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे काही व्हिडिओ बनवते, आता आपल्या चॅनलवरती घरामध्ये जे काही डेकोरेटिव्ह पीस असतात तर तेच आपण वेस्टपासून वगैरे कसं बनवतो, काय नाही, होम डेकोरेटिव्ह आयडियाज ते आपण चॅनलवरती शेअर करत असतो. शिवाय आपण ज्या रेडीमेड रांगोळी असतात उलनपासून, तर त्या रांगोळीसुद्धा आपण बनवतो आणि शिकवतोसुद्धा. त्या रांगोळी सेलसुद्धा करतो. त्यानंतर त्या रांगोळीसाठी लागणारं साहित्यसुद्धा मी सेल करत असते. तर किट अवेलेबल आहे तुम्हाला हवा असेल तर. त्याच्यानंतर जे काही डिझाईन असतात, डिझाईनसुद्धा आपल्याकडं भरपूर प्रकारचे डिझाईन, जवळजवळ 100-150 डिझाईन आपल्याकडं अवेलेबल आहेत. भरपूर ताईंनी आपल्याकडून विकत घेतलेले आहेत डिझाईन आत्तापर्यंत आणि अजूनही सुरू आहे. ज्यांना कोणाला नवीन बिझनेस सुरुवात करायचा आहे रांगोळी मॅटचा, तर त्यांनी लवकरात लवकर मला मेसेज करायचा आहे आणि किट लवकरात लवकर तुम्ही मागवू शकता. तर बघा, इथं तांदळाचे जे हार आहे तर ते एक एक तांदूळ ओवायचा असतो, त्यामुळे थोडासा वेळ लागतो, परंतु पूर्ण झाल्याच्यानंतर खूप सुंदर दिसतं. तर त्यामुळे तुम्हाला ही सांगते की नक्कीच तुम्ही प्रयत्न करा, बनवून बघा, नक्की सगळ्यांना जमेल. अशी एकदम सोपी अशी माळ आहे. मी इथं फक्त फळीवरती 2 खिळे ठोकून घेतलेले आहेत. त्याऐवजी तुम्ही एक शॉर्ट व्हिडिओ आहे माझा, प्लेटच्या भोवती मी असा दोरा गुंडाळून घेतलेला आहे प्लेटभोवती आणि त्यात मी अशी माळ तयार केलेली आहे. तीसुद्धा खूप सुंदर झालेल्या आहेत माळा. तर बघा, आणि ही कंप्लीट आता करून घेते मी. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, समजला किंवा नाही, हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगत चला. आणि या अगोदरचे जे रांगोळी मॅटचे व्हिडिओज आहेत, सुरुवातीपासूनचे व्हिडिओ बघा. ज्यांना कोणाला बिझनेस करायचा असेल तर ती सुरुवातीपासूनचे व्हिडिओ जरी पाहिलात तरी तुम्हाला रांगोळी बनवता येईल. आणि असेच व्हिडिओ छान छान मी बनवण्याचा प्रयत्न करते. तर जे ट्रेंडिंगमध्ये आहे, व्हायरल, म्हणजे व्हायरलमध्ये आहे, तेच मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हीही त्यातून बिझनेस करू शकता. फक्त मनात इच्छा असायला हवी. तर बघा, हा हार जो आहे तर तो बनवायला थोडा वेळ जातो, अर्धा तास तरी लागतो, परंतु झाल्याच्यानंतर इतका सुंदर दिसतो. तुम्ही सुरुवातीलाही पाहिला असेल आणि शेवटीही बघा. आता हा हार कंप्लीट झालेला आहे. थोडासा आणखी मी पूर्ण कंप्लीट करून घेते. तर नक्कीच मेसेज करा, कमेंट करा हार कसा वाटतोय तो. आणि यापुढचा व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की कलरचा व्हिडिओ, कलरचे तांदळाचा व्हिडिओ एक टाका असा. नक्कीच तोसुद्धा व्हिडिओ बनवेन. आणि हा सुद्धा व्हिडिओ जो आहे तर तो प्रियंका ताईंच्या कमेंटमुळं मी टाकलेला आहे.
तर धन्यवाद ताई, तुमच्या एका कमेंटमुळं मला हा व्हिडिओ बनवण्याची संधी मिळाली. तुम्हीसुद्धा थोडंसं प्रोत्साहन दिलं तर मलाही उत्साह येतो असेच नवनवीन व्हिडिओज घेऊन येण्यासाठी. तर त्यासाठी थोडंसं तुमचं मला मदत हवी म्हणायला हरकत नाही. तर इथे बघा कट करून घेतलेला आहे आणि गाठ बांधून घ्यायची आहे. आणि हे बघा सुंदर असे हार आपले तयार झालेले आहेत. तर बघा हे हार कसे वाटले तुम्हाला, आवडले किंवा नाही, हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.